माझ्यासोबत प्रतिभावंत आणि जाणीव संपन्न असा दिग्दर्शक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतलं म्हणजे आपल्या तालावर इतरांना नाचवणं किंवा नेमका ताल आपला जो आहे तो समोरच्याला धरायला लावणं यात तो माहीर आहे दिग्दर्शक म्हणूनही. आणि अर्थात आता कोणता खेळ तो नव्याने दाखवतोय, कारण सिनेमाचं नाव तर मदारी आहे, पण नेमकं काय असणार आहे, कोणाच्या तालावर कोण नाचतंय आणि कोण कशा प्रकारे त्याला रिॲक्ट करतंय हे जाणून घ्या. माझ्यासोबत आहे दिग्दर्शक निशिकांत कामत. निशी, खूप खूप स्वागत आहे. आणि तुझ्याशी बोलताना कायम एक वेगळा आनंद असतो आणि खूप अभिमानही वाटतो. म्हणजे मराठीचा झेंडा वगैरे याच्या पलीकडे जाऊन त्या सगळ्या गोष्टीला म्हणजे तू ते डायजेस्ट करणं हे मला कायम कुतूहल आणि त्याबद्दलची एक उत्सुकता असं दोन्हीही त्याबद्दल असतं. मदारी, तुझं आणि इरफानचं नातं मला जाणून घ्यायला आवडेल, कारण सुरुवातीच्या काळातली सिरियलपासूनचं ते एक वेगळा माहोल आहे त्यात. अर्थात तू जसं म्हणालास तसं इरफानचं आणि माझं कनेक्शन थोडं 20-22 वर्ष जुनं आहे. 22 वर्षापूर्वी आम्ही एक सिरियल केली होती एकत्र 94 साली. मी दिग्दर्शक होतो, इरफान हिरो होता. तेव्हा मी 24 वर्षाचा होतो, तो 27 वर्षाचा होता. त्या काळापासून आता फायनली मदारी, मधल्या प्रवासात मुंबई मेरी जान. तर आम्ही असे नेहमी नाही भेटत राहिलो. कधी कधी 4 वर्ष भेटलोही नाही, पण भेटलो तेव्हा अगदी घट्ट मित्रासारखे भेटलो. त्यात मुंबई मेरी जान झाला, परत एक 5-6 वर्षाची गॅप गेली, 7 वर्षाची, त्यानंतर मदारी झाला. तर प्रवास खूप चांगला राहिला आहे. ॲज ह्युमन बिईंग्स मला वाटतं माणूस म्हणून म्हणा, आमच्या दोघांचाही ग्रोथ चांगल्या प्रकारे झाला. कारण का त्या काळी मला भेटलेले खूप ॲक्टर आहेत, त्याला भेटलेले खूप दिग्दर्शक आहेत, पण देवाच्या कृपेने खूप कमी जणं तेवढे सर्वाईव्ह झाले किंवा एकत्र पुढे काम करू शकले. आणि आय एम लकी, आय एम ब्लेस्ड. अर्थात मला ते तेव्हाही माहीत होतं की इज वन ऑफ द फायनेस्ट ॲक्टर्स इन द कंट्री. अर्थात नॅशनली काय इंटरनॅशनली पण तो खूप मोठा कलावंत आहे. आणि फायनली मला मदारी करायची संधी मिळाली, त्याच्याबरोबर आय एम मोर दॅन हॅपी, आय एम ऑनर्ड. निश्चितपणे या सगळ्यातला त्याचा असणारा लुक किंवा त्याच्यातला इरफान जो आहे, जो अंडरकरंट स्ट्रॉंग असणं, त्याचं बोलणं, त्या सगळ्यापेक्षा इथे दिसणारा इरफान वेगळा आणि तो निशिकांत कामतमय आहे असं वाटतं. नाही, मे बी ते कॅरेक्टर जे आहे ते अगेन मी पटकन आयडेंटिफाय करतो असं आहे. त्यामुळे असेल की मला त्याला समजावणं फार सोपं झालं होतं. ऑल्सो पण इन अ वे असंही होतं की त्यालाही ती स्क्रिप्ट माहीत होती आधीपासून, त्यामुळे त्यांनी त्याचा एक अभ्यास केलेला होता. आणि कुठेतरी आमच्या काय बाबतीत असं म्हणतात लोक की आमचे स्वभाव खूप सिमिलर आहे. त्यामुळे असेल की आम्ही खूप एकतर असं म्हणतात आम्ही सिमिलर दिसतोय, हा एक वेगळाच फनी मुद्दा आहे. पण तर त्यामुळे असेल की आमचं दोघांचं जरा ते गणित व्यवस्थित जुळतं. आणि अर्थात मी काय असं नाही की त्याला ॲक्टिंग करून दाखवणार आहे, त्याच्या पलीकडे आहे तो. नाही, पण त्यातले ट्रेट्स किंवा त्या सीन समजावत असे. आणि एक सामान्य माणूस म्हणून, कारण का सामान्य माणसाची गोष्ट आहे, त्याचं कॅरेक्टर सामान्य माणसाचं आहे. तर माझा जो काही एक म्हणजे फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली वॉट एव्हर इन अ वे की मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेलो आहे, अगदी वनरूम किचनमध्ये लहानाचा मोठा झाला. त्यामुळे माझे अनुभव एक सामान्य माणूस म्हणून खूपच मला वाटतं की खूप नॅचरल आहेत, खूप जवळचे आहेत, कारण मी ते स्वतः अनुभवलेले आहे. तेही त्यांनी त्याच्या लेवलला अनुभवलेले आहेत. तर मला ते नेहमी फक्त छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्या लागायच्या की अरे मला असं वाटतं की अशा वेळेला ना हा माणूस असा रिॲक्ट होईल किंवा तसा रिॲक्ट होईल. आणि ते त्याला लगेच कळायचं, हां मला कळतंय तू काय म्हणतोयस. त्यामुळे असेल की आमचं ते म्हणजे प्रॉब्ली माझं कॅरेक्टर त्याच्यामध्ये थोडंसं दिसतं. देश सोर आहे असं ज्या वेळेला म्हणतोस त्यावेळेला त्याला एक बोलण्याला एक धार आहे. कारण मला अरुण कुलटकरांचं कविता आठवते की काय डेंजर वारा सुटला आहे, तो बघ देशाचा नकाशा, भारताचा नकाशा उलटा पलटा होतोय, तो बघ भारत पडला, अरे खाली खिडकीतून पडला वगैरे अशा पद्धतीचं. तर त्यामधलं असं देश सोर आहे, ह्यामधला तो अंडरकरंट समूळ हलवून टाकणारा मला वाटलं. देश सोर आहे. फॅन्टॅस्टिक गोष्ट आहे की मदारी चित्रपट झाला आणि मला त्याच्यासाठी करेक्ट टॅगलाईन मिळत नव्हती. आणि आमचा एक मित्र आहे, तो त्या दिवशी रात्री माझ्या ऑफिसला आला होता आणि त्याच्या टी शर्टवर लिहिलं होतं देश सोर आहे. म्हटलं अरे हीच तर लाईन शोधत होतो मी एवढा वेळ, आणि मला ती टॅगलाईन मिळाली. पण देश सोर आहे फार लिटरल त्याचा अर्थ घेऊ नये, थोडंसं सिम्बॉलिक आहे ते. वेरॅज
अगदीच सोराय सोराय म्हणण्यापेक्षा ना आपण खूप अनवेअर आहोत. खूप गोष्टींच्या बाबतीत आपल्याला माहिती नाही आहेत, आपल्याला आपले लॉज माहीत नाही आहेत, आपल्याला आपले हक्क माहीत नाही आहेत. त्या रिलेशनमध्ये देश सोरा आहे. कर्तव्य आणि जबाबदारी आणि हक्क मूळतः अनेक वेळेला आपल्याला काही काही लॉजच माहीत नाहीत जे आपल्या साईडनी आहेत, पण आपल्याला कुणी जाणीवच करून दिलेले नाहीत की अरे हे कायदे तुमच्यासाठी बनवले. तेव्हा असं कुठेतरी वाटतं की अरे तुम्ही झोपलात का, तुम्ही एकदा वाचलं असतं तरी तुम्हाला कळलं असतं की हे तुमच्यासाठी बनवलं गेलं. म्हणजे आय डोंट नो, मला करेक्ट माहीत नाही, पण आय एम नॉट शुअर अबाउट दिस. पण असं म्हणतात की एक स्त्री स्वतःला थांबवू शकते पोलीस स्टेशनला जाण्यापासून संध्याकाळी 6 वाजल्यानंतर. तिचा तो हक्क आहे असं मी ऐकलं आहे. आय एम नॉट शुअर अबाउट द लॉ. पण असं जर का असेल तर मी डेफिनेटली म्हणू शकतो की 90% स्त्रियांना माहीतच नाही. तर त्या प्रकारे असे अनेक लॉज आहेत जे आपल्याला माहीतच नाहीत, जे आपल्या हक्काचे आहेत किंवा आपल्या बाजूने जे हक्क मांडतात. तर ती बाजू मांडताना मला असं वाटलं की कुठेतरी आपण तेवढे अवेअर नाही आहोत, आपल्याला तेवढं कळत नाही आहे, आपण तेवढं वाचन नाही आहे म्हणा, किंवा आपल्याला तेवढं ज्ञान नाही आहे म्हणा, किंवा आपण दुर्लक्षच केलं आहे या गोष्टीमध्ये. त्यामुळे आपला तोटाच होतोय, जो काही फायदा होऊ शकतो त्यापासून. ह्या सगळ्यात वेगवेगळे टप्पे, रेकॉर्ड्स, बॉक्स ऑफिस, 100 crores, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकीकडे लयभारी करत असताना त्यावेळेला तू मदारीची स्क्रिप्ट आणि त्याचं वाचन, त्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. दोन्ही करणं तारेवरची कसरत तर निश्चित असतं, पण 2 वेगळ्या जॉनरचे सिनेमे हे करत असताना कप्प्याकप्प्यात जगणं तुला ते कशा अर्थानं शक्य होतं? कप्प्याकप्प्यात जगणं मला वाटतं तूच मला म्हणाला होतंस की मी कप्प्याकप्प्यात जगतो म्हणून मागच्या वेळेला. नाही, ॲक्च्युली लयभारीच्या वेळेला लयभारीचं शूटिंग झालं होतं 80%, आणि इरफानचाच मला फोन आला की अरे निशी भेटतोस का. म्हटलं हां मी आहे, मुंबईतच आहे. बरं ठीक आहे, उद्या सकाळी मी तुझ्या घरी येतो. सकाळी 11 वाजता तो घरी आला आणि हातात स्क्रिप्ट. म्हणून हे स्क्रिप्ट आहे, मला असं वाटतं की तू हे करावंस. ते मदारीचं स्क्रिप्ट होतं. तर त्या लोकांनी 1 वर्ष त्याच्यावर काम केलं होतं. म्हणजे सुतप, इरफानची बायको, तिची कथा आहे. त्यानंतर पटकथा संवाद रितेश शाह म्हणून आमचे जे रायटर आहेत त्यांचे आहेत, ज्यांनी लयभारीची पण पटकथा लिहिली. त्यांनी लयभारीचीही पटकथा लिहिली. तर ते नंतर त्यांनी इरफानला वाचून दाखवलं, त्याला खूप आवडलं. नंतर त्यांनी विचार केला की कुणाला दिग्दर्शनासाठी अप्रोच केलं पाहिजे. तर आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट, आय फील हंबल्ड. खरंच इट्स अ ग्रेट ऑनर की त्यांनी माझा विचार केला सगळ्यांनीच की असा विषय आहे तर आपण निशीकडे जाऊया. आणि ते माझ्याकडे आले, त्यांनी मला ते स्क्रिप्ट दिलं, मी ते वाचलं आणि खूप वर्षांनी असं परत तो झोन परत डोळ्यासमोर आला माझ्या. आणि थोडासा मी दडपणी आलं त्याचं, कारण का खूप लेयर्ड कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट आहे. म्हणजे लिहितानाच त्या लोकांनी 1 वर्ष घेतलं होतं. ते रिफ्लेक्टिव्ह होत होतं, त्यांची काय काय म्हणणी होती. मग 3-4 दिवस मी वेळ घेतला, म्हटलं. पण इव्हेंच्युअली काय की एवढा असं प्लॅटरवर मिळत नाही की एवढा मोठा कलाकार, जागतिक दर्जाचा कलाकार स्वतःहून येऊन म्हणतो की तू हा चित्रपट दिग्दर्शित कर, जे माझ्यासाठी खूप मोठा ऑनर होता. आणि मला विषयही खूप आवडला होता, फक्त मी दडपलो होतो कारण का तो खूपच कॉम्प्लिकेटेड विषय होता. पण म्हटलं आता करायचं तर करायचं, आणि मग तो करायचा निर्णय घेतला. त्यानंतर एकीकडे लयभारी कंप्लीट करत होतो आणि संध्याकाळी मी आणि रितेश बसून स्क्रिप्टवर काम करत होतो. असे अजून 6 महिने गेले. त्याच्यामध्ये दृश्यमचं शूटिंग चालू झालं. 2 वर्षात 4 सिनेमे. हो, तर ते सगळं एकात एक चालू होतं, वेगवेगळे जॉनर्स ऑफ सिनेमा. पण मला ॲज यू सेड ना, मी थोडा कंपार्टमेंटलाइज्ड आहे कप्प्याकप्प्यातच. म्हणजे मी पटकन स्विच ऑफ होऊ शकतो. लयभारीतनं स्विच ऑफ होऊन मी दृश्यममध्ये जायचो, किंवा त्याच्यातनं स्विच ऑफ होऊन मी मदारीच्या स्क्रिप्टवर यायचो. हे थोडंसं माहीत नाही, आय फील आय एम ब्लेस्ड त्या बाबतीत की मला ते. आणि कम्प्लिटली वेगळे जॉनराज आहेत फिल्म मेकिंगचे. म्हणजे इथे एकही माणूस उडत नाही लात मारल्यावर. एखादा सीन तू कशा प्रकारे तू बघतोस, डायजेस्ट करतोस, आणि तू समोरून अभिव्यक्ती या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतोस. व्यक्तिरेखेला तुला अपेक्षित असलेल्या रिझल्टपर्यंत आणणं, की त्या सगळ्या गोष्टी तू सांगणं, करून दाखवणं, किंवा मग ते त्याच्याकडूनच उत्स्फूर्तपणे आणण्यासाठी अनेक वारंवार प्रयत्न करत राहणं. तुला काय वाटतं? म्हणजे इरफानसारखा दिग्दर्शक समोर असताना, अभिनेता समोर असताना, किंवा जॉनसारखा, किंवा एकीकडे अजय देवगणसारखा, प्रत्येक गोष्ट पहिले 3-4 दिवस लागतात अंदाज यायला की समोरचा अभिनेता कशा पद्धतीने विचार करतो. म्हणजे त्याला कशा प्रकारे सांगितलेलं कळतं आणि त्याच्या मनात काय.
2 गोष्टी असतात. प्रत्येक अभिनेता एक ठरवून येतो की मला असं काम करायचं आणि तुम्हाला ते पहिल्या 3 दिवसात लक्षात येतं की त्याला असं काम करायचं आहे, पण मला असं नको आहे. पण ते मला असं नको आहे ते मी त्याला डायरेक्टली नाही सांगू शकत. मग ते आपण कशा प्रकारे ते सांगू शकतो ती प्रॉबेबली एक कला आहे. की अनेक वेळेला असं होतं की मी म्हणतो की अरे वा फारच झाला, छान झाला, शॉट छान झाला. पण मी काय म्हणतो, आपण जरा असं करून बघूया का, म्हणजे हेही कदाचित वर्क होईल. तरी तू बघ, तुला हे चांगलं वाटतं तर चांगलं, पण माझ्यासाठी एक करूया ना असं आहे का. म्हणजे ते असं चुचकारून कुठेतरी कधीतरी सुरुवात होते कुणाच्या तरी बाबतीत. किंवा वेन इट कम्स टू इरफान, हा खूप तयारी करू शकतो. म्हणजे ह्याची अभ्यासू वृत्ती म्हणजे मला भीती वाटायची, कारण जनरली सेटवरती मला स्क्रिप्ट तोंडपाठ असतं. मला अभिमान आहे त्याचा. मी एक 150 वेळा तरी स्क्रिप्ट वाचतो, त्याशिवाय मी सेटवर जातच नाही. जनरली सेटवर जाईपर्यंत मला सगळे सीन माहीत असतात वगैरे. दुसरा माणूस ज्याला सेटवर अख्खा चित्रपट माहीत होता तो हा होता. आणि फॉर अ चेंज आफ्टर अ लाँग टाईम असा कोणीतरी होता. तर मग आमचं बेसिक लेवलवर वाद होण्याचा प्रश्नच नव्हता की मी हे वाक्य असं का बोलू किंवा तसं का बोलू, कारण का त्याला सगळीच वाक्य माहीत होती. प्रश्न हा होता की हा माझा टोन करेक्ट आहे का, माझी प्लेसमेंट करेक्ट आहे का. मग मी असं म्हणतो नाही हे जरा 130% होतं, 30% कमी कर. किंवा त्याला कुठे कुठे वाटायचं की अरे यार मैं बहुत लाऊड करणार. म्हटलं नाही, ते तेवढं लाऊड पाहिजे, त्याची मनस्थिती सध्या तशी आहे. त्याचं एक रिझर्वेशन नेहमी असं, अरे मी रडणार नाही. म्हटलं तू अशा परिस्थितीत आहेस की तुला रडू येईलच येईल, तू प्लीज समज. मग असे आमचे वाद व्हायचे अनेक वेळेला, पण ते ऑलवेज रिलेटेड टू द बेनिफिट ऑफ द फिल्म. बेटरमेंट. हां, आणि त्यात कुठेच वनअपमनशिप नव्हती की तुला जास्त येते किंवा मला जास्त येते. यापेक्षा हे चित्रपटात किती करेक्ट वाटेल किंवा करेक्ट वाटणार नाही, ह्यासाठी नेहमी वाद होते. आणि त्याची तयारी एवढी असायची आणि माझी तयारी एवढी असायची की आम्हाला माहीत असायचं की आम्ही काय बोलतो. अंधारात कोणी दगड मारत नव्हतं. प्रत्येकाचा एक पर्स्पेक्टिव्ह होता, प्रत्येकाचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू होता आणि प्रचंड म्युच्युअल रिस्पेक्ट होता एकमेकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूबद्दल. त्यामुळे असेल की आम्ही अनेक वेळेला त्याचं म्हणणं मला पटलं आहे, अनेक वेळेला माझं म्हणणं त्याला पटलं आहे, पण वी ऑलवेज वर्क फॉर द बेनिफिट ऑफ द फिल्म. आणि वन ऑफ द रेअर ॲक्टर्स जो एवढी तयारी करून येतो की मलाही 4 प्रश्न पडतात की मी चुकीचं तर बोलत नाही आहे. मंजुळापासून मी बघतोय 16 वर्ष झाली त्या गोष्टीला, पण एक मच्युअर्ड डिरेक्टर म्हणून तू त्याही वेळेला होतास. त्या सगळ्या गोष्टीपासून आत्तापर्यंत मच्युरिटी आणि त्यामधला मच्युरिटी नंतर इनोसन्स हा डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीवर येतो. पण अशा वेळेला तो इनोसन्स जपणं आणि त्यातला मॅडनेस, क्रेझीनेस जपत राहणं हे तुला कसं शक्य झालं? कारण जितकं या खोट्या वातावरणात आपण जातो तेव्हा ती सगळी तत्व, मूल्य, त्या सगळ्या गोष्टी बाजूला पडतात आणि तू तेवढाच सच्चा, तेवढाच प्युरिटीकडे आणखीन झुकत गेलायस प्रत्येक कलाकृतीनंतर, असं मला कायम वाटतं. म्हणजे डोंबिवली फास्ट नंतर किंवा मुंबई मेरी जान नंतर तू कम्प्लीट ड्रेन्ड होतास, मला अजूनही आठवतं. म्हणजे त्या गोष्टीसाठी तेवढा वेळ देणं, बाहेर येणं, पुन्हा एक नव्याने वेगळा जॉनर ट्राय करणं, ते येणं, त्यातला अत्यंत बंचुकेपणा येतो तो नाही येऊ दिलास आणि क्रेझीनेस, मॅडनेस आणि त्यातलं इनोसन्स हे सगळं तू जपलेलं आहेस. बंचुकेपणाबद्दल मला माहीत नाही जास्त, पण क्रेझीनेस आणि मॅडनेसबद्दल एवढं म्हणून मी की अजूनही मे बी मला ते अट्रॅक्शन आहे सिनेमाचं, चाइल्ड लाईक. मला अजूनही कुणाचाही चित्रपट बघताना हिरोला कोणी मारलं किंवा हिरोईनला कोणी त्रास दिला की अजूनही डोळ्यात पाणी येतं. आणि मी विसरतो की मी एक चित्रपट बघतोय, दिग्दर्शक असून मला अजूनही त्या स्टोरीत रममाण व्हायला आवडतं. आणि आय वॉन्ट टू लिव्ह इन दॅट फॅन्टसी वर्ल्ड. म्हणजे अर्धे मित्र तर माझ्याबरोबर चित्रपट बघायला येत नाहीत थिएटरला, कारण का मी ढसाढसा रडू शकतो, मी फुल्ली केपेबल आहे. अनेक वेळेला असे माझ्या बाबतीत किस्से झालेले आहेत की चित्रपट संपला आणि माझे 4 मित्र वाट बघतायत की हा रडायचं थांबेल मग आपण बाहेर जाऊ. तर ते मे बी चाइल्ड लाईक अट्रॅक्शन आहे सिनेमाचं अजूनही. ते इमोशन अजूनही कायम आहे. त्यामुळे असेल की ते अजूनही माझ्या सिनेमात रिफ्लेक्ट होतं. मॅच्युरिटीचं असं म्हणशील तर मे बी मॅच्युरिटी होती सिनेमा बनवायची ऑलवेज, पण ती आता काय ना, खूप पूर्वी लाईन होती अंकुशमध्ये की खून की गर्मी चली गई क्या, असं म्हणून नाना पाटेकरला एक माणूस विचारतो. तो म्हणतो पहले वो मेरे दिल में थी, अब वो मेरे दिमाग में उतर आई. म्हणजे ते पॅशन, ती मॅच्युरिटी ऑफ मेकिंग यहाँ ऑलवेज थी. अब मैं थोड़ा सोच के उसको हैंडल करता हूँ. उमंगे वैसी है और बरकरार भी है.
निश्चित. पण ह्या सगळ्यातला आत्ताच्या घडीला मदारी तुझ्यासाठी त्या टप्प्यावर हे असं अनवट वळण आहे की करिअर आणि त्या सगळ्या गोष्टी खूप फोकस्ड आहेत तुझ्या दृष्टीने. तू कशा अर्थानं या सगळ्याकडे पाहतोस आणि इरफानसारखा ॲक्टर जे हुकुमी एक्का असं असू शकतं याच्यावर नंतर तू आजपर्यंत कधी मागे वळून पाहिलं नाहीस, यानंतर तू बघूच नाही असंही मला वाटतं. पण ह्या सगळ्याने पुढे दिसणारं तुला काय वाटतं? काय खुणावतं, कोणतं क्षितिज? खुणावतं क्षितिज म्हणण्यापेक्षा आत्ता सध्या तरी मला डेफिनेटली एखाद्या आय एम लाईक अ गलिबल फिल्म मेकर. मला अजूनही तेवढीच काळजी वाटते त्या शुक्रवारची जेव्हा मदारी रिलीज होईल. तो आवडला पाहिजे लोकांना. एवढी माझी चाइल्ड लाईक एक्साइटमेंट म्हणा किंवा चाइल्ड लाईक वॉन्ट आहे अजूनही, ती अजूनही गेलेली नाही आहे की लोकांना आवडला पाहिजे. ते महत्त्वाचं आहे सर्वात. ते अजूनही तसंच आहे, ते तसंच राहणार. याच्यानंतर काय किंवा याच्यानंतर पुढे काय क्षितिज खुणावतं आहे त्यापेक्षा काय झालं की गेल्या 2 वर्षात, तुला माहिती आहे, गेल्या 2.25 वर्षात मी 4 चित्रपट केले. ऑलमोस्ट 350-400 दिवस शूटिंग केलं. तर कुठेतरी आय हॅव टू रिस्पेक्ट माय ब्रेन ड्रेन ऑल्सो. कुठेतरी मेंदू रिक्त होतो म्हणा किंवा थकायला होतं शेवटी की आणि आपण मॅन आहोत, सुपरमॅन नाही. ते कुठेतरी मान्य करावं की आणि नंबर गेममध्ये म्हणजे 8 आता हा 8वा रिलीज आहे माझा, 8 झाले, मग आता 16 करूया वगैरे. अशा ट्रिपमध्ये जाण्यात काही अर्थ नाही. चांगला सिनेमा बनवायचा आहे तर थोडा मी ब्रेक घेईन असं मला वाटतं. रिऑर्गनाईज होईन, समजून घेईन की मला नक्की काय करायचं, काय एक्साईट करेल. आत्ता म्हणशील तर मला फ्युचरमध्ये मराठी चित्रपट माऊली करायचाच आहे, जो आत्ता स्क्रिप्टिंग लेवलला आहे. त्याच्या स्क्रिप्टला किती दिवस लागतील अजूनही मला माहीत नाही, कारण 10 जून नंतरच मी त्याच्यावर बसू शकेन. तेही मी थोडा करूनच बसेन, कारण का आधी हे सगळं एकदा शमलं की मग त्याच्यावर काम सुरू करेन. त्या व्यतिरिक्त मला खूप सिनेमा बघायचा आहे आत्ता. मला असं वाटतं की गेल्या 2-2.5 वर्षात मी चित्रपटच बघू शकलेले नाही, म्हणजे इतरांचे. मला असं वाटतं की जग खूप पुढे निघून गेलं आहे आणि मी अजूनही तिकडेच कुठेतरी 2-2.5 वर्षापूर्वीमध्ये आहे, जो सिनेमा मी बनवतो. मे बी ह्या रिलीजनंतर मला रिइन्व्हेंट व्हायला मे बी 100-1 चित्रपट मला बघावे लागतील, फक्त बघावे लागतील. मला काही कॉपी नाही करायचं किंवा घ्यायचं नाही. पण ज्याला आपण म्हणतो ना, अरे वा यांनी ह्यात हे नवीन केलं, अरे वा ह्याच्यात एक बॅकग्राऊंड स्कोर वेगळं, अरे काय लोकेशन आहे, असं काहीतरी मला एक हाय मे बी अभिप्रेत आहे पुढच्या 3-4 महिन्यात की मला खूप एक्साइटमेंट परत यावी माझी सगळी. आणि अशी इच्छा होई की अरे यांनी एवढा चांगला चित्रपट केला, आपण 50% तरी बरा करूया. निश्चित. सर्कल कम्प्लिशन, डोंबिवली फास्ट नंतरचं म्हणजे सिस्टीमवरचं भाष्य आणि आत्ता ज्या पद्धतीचं मदारीतून तू करतोस, सिस्टीमवरचं भाष्य येस तेव्हाही होतं डोंबिवली फास्टमध्ये, आत्ताही आहे मदारीमध्ये. अर्थात आता पॉईंट ऑफ व्ह्यू बदलला आहे. मे बी आता मला निर्मात्यांचा माझ्यावर जास्त विश्वास असल्यामुळे हा विषय मी जास्त मोठ्या स्केलवर मांडू शकलो. कारण तू ट्रेलरमध्ये बघितलंच असशील की त्यात मग शिमला पण आहे, डेहराडून पण आहे, दिल्ली पण आहे, हरियाणा पण आहे, जैसलमेर आहे, डेझर्ट आहे, समुद्र आहे, मुंबई आहे, हैदराबाद आहे. तर एवढ्या स्केलवर मला शूट करायला हा चित्रपट मिळू शकला, कारण का हा विषय तसा म्हणाल तर फार सिरियस आहे. तरी निर्मात्याने ठरवलं की नाही. पण 4 कोटी ते 60 कोटी अशी मेकिंगची झेप असणारा बहुधा एकमेव डिरेक्टर असेल असं मला वाटतं. नाही, मी तसं लकी आहे की आजही मला एक 4 कोटीचा पिक्चर ऑफर होतो आणि एक 60 कोटीचा पिक्चर ऑफर होतो. म्हणजे लोकांना वाटतं की इसके पास साबुन भी मिलता है, कोलगेट भी मिलता है, पर इसके पास प्रोविजन है, ये बहुत इम्पॉर्टंट. आणि त्याच्यावरचा तो विश्वास आहे, तो महत्त्वाचा वाटतो. निशी, विश यू लव, लक अँड सक्सेस. आणि तुझ्या तालावर प्रेक्षक 10 जूनला येईल असं मला वाटतं. आणि तू जो खेळ मांडलायस त्याला ते भरभरून आशीर्वाद देतील असं मला वाटतं. माझी पण फार इच्छा आहे. थँक्यू सो मच. का आपलेपणाने मला थँक्यू सो मच डार्लिंग. थँक्यू.